Okay. What do you see in last lecture? Can anybody tell me? What do you see in last lecture? Over of C language. Okay. Then over of C++ language. Then difference between C and C++ language. What are the difference between C and C++ language? Pranali, what are the difference between C and C++ language? Am I audible? आवाज येतो का माझा सगळ्यांना? हॅलो. येस सर. हा, पीपीटी ओपन आहे, ते बघून तर सांगा बघा ऍटलीस्ट. सांगा फर्स्ट डिफरन्स कोण सांगतंय? पीपीटी दिसतेत का सगळ्यांना? हा, सांगा डिफरन्स. पहिला डिफरन्स काय असतो? अरे काय झालं बाळांनो, समजतं का नाही शिकवलेलं? खटके होता का लास्ट लेक्चरला? हॅलो. हॅलो सर. लास्ट लेक्चरला होतास का? नाही सर, ते न्यू माझे ब्रँच चेंज केले मी. ओके, ब्रँच चेंज आहे. CR, प्रणाली डोले. What are the difference between C and C++? As per we seen last lecture, बघा लक्ष द्या सगळ्यांनी. C was developed by Dennis Ritchie between in the year 1969 and 1973 at AT&T Bell Labs. Okay. C++ was developed by Bjarne Stokstad in 1979. मी सांगितलं तुम्हाला C does not support polymerization, encapsulation and inheritance. याच्यामध्ये आपण काय करतो? डेटा ऍड करतो. C मध्ये कोणताही डेटा तुम्हाला ऍड करता येत नाही. ओके. C++ support is polymorphism, encapsulation and inheritance because it has an object oriented programming language. मी सांगेल तुम्हाला C आणि C ला का C++ ला का ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतात? माहिती आहे सगळ्यांना? तर एखादा आपल्याला प्रोग्राम एक्सटेंड करायचा असेल, फॉर द पर्पज ऑफ एक्सटेंडिंग आवर प्रोग्राम वी विल और आपण काय करू शकतो? डेटा एक्सचेंज करू शकतो. त्याला तुम्ही काय म्हणता? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. C is a subset of C++. C++ is subset of superset of C. C काय सुपरसेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त लायब्ररी फंक्शन बघायला भेटणार आहे C++ मध्ये. ओके. देन C contains 32 keywords and C++ contains 63 keywords. तर C मध्ये कोणकोणते कीवर्ड्स असतात हे तर माहिती आहे सगळ्यांना? माहिती आहे का? हे झाले का रे? मी शिकवले का तुम्हाला तुमच्या डिव्हिजनला? प्रणाली. यस सर. रिस्पॉन्ड कर काहीतरी. हे तुम्हाला घेतलंय का मी सीच तुम्हाला बेसिक घेत होतो? हो सर, सीच झालंय. पहिल्यापासूनच सुरू आहे. हा. सीच व्हिडिओ घेत होतो का? ठीक आहे. तुम्हाला हे सिलेबस वगैरे मी काय सांगितलं बहुतेक? मी बी डिव्हिजनला सांगितलंय. डी डिव्हिजनला सांगितलंय. तुम्हाला काय सांगितलंय का मी सिलेबस वगैरे काय आहे आपल्या? नाही सर. मग कधी सांगितलं तुला आमची गरज नाही म्हणून? ओके. हे दिसते सगळ्यांना सिलेबस? आता परवा आपण सी चा ओव्हरव्ह्यू बघितला, बरोबर आहे? सी मध्ये कोणकोणते फंक्शन युज केले जाते, सी कोणी डेव्हलप केली, का केली, फीचर्स बघितले सीचे. ओके. देन
variables, functions, character set, various character set used in C language. Okay. Then काल आपण ऑपरेटर बघत होतो बहुतेक. ऑपरेटर्स युज इन सी लँग्वेज. मग त्याच्यामध्ये अरिथमेटिक ऑपरेटर असते. कोणकोणते ऑपरेटर युज करतो आपण सी मध्ये? लॉजिकल ऑपरेटर, अरिथमेटिक ऑपरेटर, नेक्स्ट बिटवाइज ऑपरेटर, बिटवाइज ऑपरेटर. ओके. नेक्स्ट इन्क्रीमेंट रिलेशनल ऑब्जेक्ट, रिलेशनल इन्क्रिमेंटल ऑपरेटर. ओके. ओके. सीचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी परवा घेतला होता, बरोबर. आता आज आपल्याला आपला मेन सिलेबस इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर लॅब फर्स्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे ओपी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बाय युजिंग C++. म्हणजे तुम्हाला थोडक्यात C++ चा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचं ट्युटोरियल 1 hour पर वीक आहे. नंतर प्रॅक्टिकल आहे 2 hour पर वीक. तुम्हाला थिअरी लेक्चर नाही, म्हणजे एंड टाइम एक्झाम नाही याला. फक्त तुम्हाला इंटरनल आहे 25 मार्क्स, बरोबर आहे. नंतर आता ह्या कोर्स तुम्हाला सगळ्यांना कॉलेजचे विजन माहिती आहे? आपल्या कॉलेजचं विजन काय आहे, डिपार्टमेंटचं विजन काय आहे? ते सांगायला लागेल. माहिती आहे का सगळ्यांना? येस सर, माहिती. येस सर. ओके. आता आपण डायरेक्ट सिलेबसला सुरुवात करूया. इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर लॅब फर्स्ट. ओके. इन दॅट कोर्स ऑब्जेक्टिव्ह. पहिला पॉईंट कुठला आपला? कोर्स ऑब्जेक्टिव्ह. आपण कोर्स करून कोणते ऑब्जेक्टिव्ह शिकू शकतो किंवा घेऊ शकतो, काय घेऊ शकतो आपण? तुम्हाला सिलेबस का तुमच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलाय, किंवा तुम्हाला का स्टडीसाठी हा सिलेबस इन्क्लूड केला? त्याच्यामध्ये आहे बघा, टू स्टडी अँड इम्प्लिमेंट ऍडव्हान्स फीचर ऑफ C++ प्रोग्रामिंग लँग्वेज. आतापर्यंत तुम्ही CATT मध्ये किंवा लास्ट फर्स्ट इयरला तुम्हाला सी होता का? FOI मध्ये? यस सर. आतापर्यंत तुम्ही C लँग्वेज शिकला आहात. तर सीच्या पुढचा ऍडव्हान्स फीचर्स काय आहेत ते तुम्हाला C++ मध्ये बघायला भेटणार आहे. C पेक्षा C++ सोपा आहे, अत्यंत सोपा सब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंग करणं C पेक्षा C++ मध्ये इझिली तुम्ही प्रोग्राम करू शकता. ओके. नेक्स्ट, टू स्टडी अँड इम्प्लिमेंट बेसिक ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज. यामध्ये तुम्हाला लास्ट चॅप्टर पायथॉन वरती डिपेंड आहे. आता पायथॉन काय शिकायचा? आता सध्याला तुमचं डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरती तुमचं हे आहे. सध्याला युग चालू आहे त्याचं. त्याच्यामध्ये तुम्हाला जर प्रोग्रामिंग करायचं असेल, तुम्हाला लास्ट इयरला तो सब्जेक्ट असेल, TYला सब्जेक्ट असेल, MI किंवा ML, मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल डेटा सायन्स. ओके. त्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला पायथॉनचा युज होईल. आता पायथॉन ही लँग्वेज अशी आहे, अत्यंत सोपी लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला C आणि C++ पेक्षा काय लायब्ररी फंक्शन, कमी लायब्ररी फंक्शन भेटणार आहेत. सॉरी, जास्त लायब्ररी फंक्शन भेटणार, जास्त डायरेक्टिव्ह भेटणार आहेत. आणि तुम्हाला कोडिंग करणं पायथॉन मध्ये सोपं असणार आहे. इझी लँग्वेज आहे पायथॉन. त्याच्यामध्ये तुम्ही जे कोडिंग वापरता, इन्स्ट्रक्शन कोड वापरता, ते फ्यू इन्स्ट्रक्शन कोड युज करून तुम्ही काय करू शकता? पायथॉनची प्रोग्रामिंग करू शकता. त्यासाठी तुम्हाला पायथॉनचाही सिलेबस याच्यामध्ये पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज सिलेबस पण तुम्हाला इन्क्लूड केला आहे लास्ट चॅप्टर मध्ये. ओके. आता हे झाले कोर्स ऑब्जेक्टिव्ह. आता कोर्स आउटकम, तुम्ही त्याच्यामध्ये आउटकम काय काय भेटणार आहेत आपल्याला? इम्प्लिमेंट फंक्शन युजिंग C++. एखादं फंक्शन तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं ते तुम्ही C++ न कशा प्रकारे करणार आहे, त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. इम्प्लिमेंट इनहेरिटन्स अँड पॉलिमॉर्फिझम युजिंग C++. आता हे इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम काय आहे? तुम्ही C++ मध्ये C लँग्वेज मध्ये कोणताही डेटा हाईड करू शकत नाही, किंवा C does not support hiding of data. Okay, but in C++ you can use inheritance or polymorphism, different module, different packages, then apply on your code and you can hide your data for security purpose in C++ language, or data enhancement purpose. Okay. Use function and modules using Python. The various modules are used in Python languages. Each of them we have seen in at the time of detail overview of your last chapter. Okay. Before that, we will study the C++ language. Okay. समजलं? कोर्स आउटकम, कोर्स ऑब्जेक्टिव्ह समजले का सगळ्यांना? यस सर. येस सर. येस सर. If you have any problem, then ask me at the time. Okay. तुमचे डाऊट असतील, काय असतील, ज्यावेळेस क्लिअर करा, ज्या त्यावेळेस. नेक्स्ट, सिलेबस. सगळ्यांकडे आहे का सिलेबस? सिलेबस आहे का सगळ्यांकडे? यस सर. यस सर.
Okay. Unit number 1, that is the syllabus of our C++ language. Okay, or OOP. Unit number 1, introduction. This is all 2 hours. Okay. Need of object-oriented programming, OOP. का गरज आहे आपल्याला object-oriented programming? Okay. Then object-oriented programming paradigm. Paradigm म्हणजे काय? इन्व्हेन्शन कसं झालं किंवा इव्हॅल्युएशन कसं झालं C++ लँग्वेजचं. ओके. त्याच्यामध्ये कोणकोणते बेसिक स्ट्रक्चर लँग्वेजेस यूज केले जातात हे तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पॅराडिझम मध्ये बघायचं. नेक्स्ट बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. बेसिक कन्सेप्ट बिहाइंड दॅट C++ मध्ये कोणती बेसिक कन्सेप्ट यूज केली जाते तेही बघायचं. नेक्स्ट बेनिफिट्स ऑफ ओपी आणि C++ ऍज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आपल्याला बेनिफिट्स म्हणजे काय, ऍडव्हान्टेजेस यूज future scope of our C++ language. Okay. Then unit number 2, C++ programming. Actually तुम्ही C प्रोग्रामिंग शिकलात बरोबर आहे. आता आपल्याला काय शिकायचं C++ प्रोग्रामिंग. त्याच्यामध्ये C++ प्रोग्रामिंग बेसिक्स, प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन कोणतं यूज केलं जातं, डिक्लेरेशन फंक्शन काय यूज केलं जातं, जसं तुम्ही ह्याच्यामध्ये C मध्ये बघितलं आहे. नेक्स्ट डेटा टाइप्स, स्ट्रक्चर्स, enumerations, control structures, arrays and string. आता array string तुम्ही यूज केलं. What is mean by array in C language? Hello? Am I audible? Variables. Group of similar elements. Group of similar elements. This is called the array. And strings? Strings झाले का? Okay. Arrays and strings, class, object, class and data abstraction. Data abstraction पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. Class scope and accessing class members. Various class, you can use various class in C++ language and their use. And what are the methods behind the accessing of class members? That can be seen in this chapter. Okay. Separating interface from implementation, controlling access to members. Some access members, some members are defined for every class. And what are the we will see the accessing of that members and accessing of that members to the class in that chapter C++ program. For this various syntax we can use various classes, various data types, various structures. Okay. Then unit number 3, functions. These are 3 hours. Okay. Function, what is mean by function? Function prototype, accessing function and utility function. Then constructor and destructors, very easy part in functions. Okay. Objects and memory requirements. Memory requirements also is easy part. Static class members, data abstraction and information hiding. Here information hiding is done by in functions library. Okay. Inline function, operator overloading. Operator overloading, data abstraction and information hiding does not support C language. Okay. It can be rather invented in C++ language. Okay. That is the advantage of C++ language over the C language. Okay. कोणते advantage आहेत? Information hiding, operator overloading, and the data abstraction. That is the advantage over C language, C++ language over C language. Okay. Have you got it? समजलं सगळ्यांना? Yes. Overview of syllabus. Okay. Next chapter, inheritance and polymorphism. त्याच्यामध्ये पहिला पार्ट असतो इनहेरिटन्स. इनहेरिटन्स मध्ये तुम्ही वेगवेगळे मॉड्यूल यूज करणार, डेटा हाईड करणार किंवा डेटा ऍब्स्ट्रॅक्ट करणार. ओके. देन बेस क्लास, डिराइव्ड क्लास, प्रोटेक्टेड मेंबर्स, relationship between base class and derived class. What are the relation between base class and derived class? In base class, the programming based on basic level, and derived class, we can derive the program by own. Okay, in derived class. Okay. Constructor, how the construct your whole programming code by using C++ language. And destructor in derived class. Constructor and destructor is the derived part. Okay. Derived part by means you can design only that programming. But in base class, some predefined syntax or some predefined operator we can use for the program. Okay. Then overriding member function, class hierarchies, inheritance, public and the inheritance मध्ये public and private inheritance is the main types. Okay.
आता पब्लिक आणि प्रायव्हेट मधला डिफरन्स तुम्हाला माहित आहे. काय असतो पब्लिक आणि प्रायव्हेट मधला डिफरन्स नॉर्मली? व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट? In public inheritance, the access can be given to the all employees or all तुम्ही जे काम करणार आहे, तुम्ही समजा डेटा एखादा तुम्ही सगळा पूर्ण क्लास आहे, त्या पूर्ण क्लासला तुमचा ऍक्सेस दिलेला असतो किंवा तुम्ही पूर्ण क्लास तुमचा प्रोग्रामिंग करू शकतो, किंवा तुमचा एखादा अनऑथराइज्ड पर्सन पण त्याच्यामध्ये येऊन प्रोग्रामिंग करू शकतो. मात्र प्रायव्हेट इनहेरिटन्स मध्ये तसं नसतं. प्रायव्हेट इनहेरिटन्स मध्ये एखादा तुमचा ऍडमिनिस्ट्रेटर असतो, तो ऍडमिनिस्ट्रेटर फक्त काय करतो प्रोग्रामिंग मध्ये चेंजेस करू शकतो. तुम्ही फक्त त्याला सजेस्ट करू शकता. समजतंय पब्लिक आणि प्रायव्हेट मधला डिफरन्स? समजलं का? Yes, sir. Next, levels of inheritance. There are so many levels are used in multiple inheritance, single level inheritance. Okay, then multiple inheritance, ambiguity in multiple inheritance, some disadvantage, some disadvantage of inheritance and polymorphism. Polymorphism. That is ambiguity. Okay, aggression classes with classes, polymorphism concept. Relationship among objects in inheritance hierarchy, abstract classes आणि पॉलिमॉर्फिझम. हे सगळे जे यूज केलेत ना तुम्ही, पॉलिमॉर्फिझम असेल, इनहेरिटन्स असेल, सिम्पली ऍबस्ट्रॅक्शन, तुमचा डेटा ऍबस्ट्रॅक्ट करायचा असेल किंवा डेटा हाईड करायचा असेल किंवा डेटा तुम्हाला एका ह्याच्यातून दुसरीकडे ट्रान्सफर करायचा असेल, सिक्युरिटी पर्पज साठी तुम्ही काय करताय, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम काय करताय, यूज करताय, म्हणजे C++ लँग्वेज मध्ये. मात्र इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम डज नॉट सपोर्ट सी लँग्वेज. सी लँग्वेज आम्ही सपोर्ट करू शकत नाही. हे डायरेक्ट तुम्ही C++ मध्ये बघू शकता किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये बघू शकता. इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज you can use as C++ language as a basic level language. Okay, then unit 5 introduction to Python. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट डेटा स्ट्रक्चर, जसं तुम्ही ह्याच्यामध्ये टाइप्स बघितले, डेटा स्ट्रक्चरचे टाइप्स बघितले, वेगवेगळे ऑब्जेक्ट बघितले, व्हेरिएबल्स बघितले, C++ मध्ये तुम्ही बघणार आहात तुम्ही, आणि तशाच टाइपचे तुम्ही डेटा टाइप्स ऑब्जेक्ट पायथॉन मध्ये पण बघणार आहात. त्याचे वेगवेगळे कोणते सिंटॅक्स आहेत ते बघणार आहात. ऑब्जेक्ट अँड डेटा स्ट्रक्चर, comparison operators, statements, loops, methods and functions, control statement, modules and packages. Some modules are used in Python. For example, scientific module, special or main natural module. Okay, then multi-threading, built-in function with example, Python operators, generators, Python database operation, data analysis. Data analysis is the main part of in Python. Data analysis मध्ये pandas use करता तुम्ही, pandas with small project in Python. By using pandas, you can design small project related to Python. समजला ओरिओ सिलेबसचा? समजला का? Yes, sir. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, या सिलेबस मधून तुम्ही काय करताय, सम ऍडव्हान्टेज ओव्हर सी मध्ये जर तुम्हाला काही भेटत नाही, किंवा सी मध्ये जे तुम्ही लिमिटेड प्रोग्रामिंग करताय, ते सी मधलं लिमिटेड प्रोग्रामिंग अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करता, C++ चा लँग्वेजचा यूज करता. म्हणजे C++ मध्ये इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम एक्स्ट्रा पॉइंट आहे. नंतर बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही तेच बघणार आहे, जे तुम्ही सी मध्ये बघितलं. फक्त थोडे मेन फंक्शन तुमचे चेंज होणार आहेत, तुमचे डिक्लेरेशन पार्ट थोडा चेंज होणार आहे. अदरवाईज तुम्ही अरे, स्ट्रिंग, तुम्ही व्हेरियस ग्रुप सेम ह्यामध्ये यूज करणार आहे. नंतर तुम्ही व्हेरिएबल डिफाईन करणार आहे, और इंटिजर डिफाईन करणार आहे. ओके, आणि सेम प्रोग्रामिंग तुम्ही बघणार आहे, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, एखाद्या डेटा ऍबस्ट्रॅक्ट, यामध्ये डेटा ऍबस्ट्रॅक्शनचे प्रोग्राम फक्त ऍडिशनल त्याच्यामध्ये येणार आहेत. समजतंय? समजतंय का? Have you got it? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. नेक्स्ट, ओरिओ ऑफ सी लँग्वेज. आता ओरिओ बघायचा आपल्या सी लँग्वेजचा. सी लँग्वेज इज नोन ॲज स्ट्रक्चर ओरिएंटेड लँग्वेज और प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. ओके, आता मला सांगा, व्हॉट इज द बेसिक मेथड्स when you at the time of programming, what is the basic methods can use while you can design the any programming in C language? माहित आहे कोणाला? आपण एखाद्या सी मध्ये तुम्हाला कोड जनरेट करायचा असेल तर तुम्ही बेसिक काय यूज करता?
काय लॉजिक लावता एखाद्या सी मध्ये तुम्हाला प्रोग्राम करायचा आहे तर काय लॉजिक लावता त्यासाठी तुम्ही फ्लोचार्ट डिफाईन करता. बरोबर आहे. फ्लोचार्ट मध्ये प्रोसिजर दिलेले असते. म्हणून तुम्ही त्या प्रोसिजर ते फ्लोचार्ट मध्ये तुम्ही काय करता प्रोसिजर फॉलो करता आणि त्यानुसार तुम्ही सी मध्ये कोड यूज करून सी लँग्वेज डिफाईन करता किंवा सी चा कोड डिफाईन करता. म्हणून सी ला तुम्ही काय म्हणताय प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. तुम्ही एक प्रोसिजर डिफाईन करताय बरोबर आहे. एक फ्लोचार्ट डिफाईन करताय त्या फ्लोचार्ट नुसार तुम्ही सी मध्ये तुमचा प्रोग्रामिंग डन करताय. समजतंय का पहिला पॉइंट. सी लँग्वेज इज नोन ॲज स्ट्रक्चर ओरिएंटेड लँग्वेज और प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. समजतंय का तुम्ही सी ला प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज म्हणता. Yes, sir. तुम्ही एक फ्लोचार्ट डिफाईन करता त्या फ्लोचार्ट मध्ये जी प्रोसिजर दिले स्टेप वाईज प्रोसिजर त्या प्रोसिजर वाईज तुम्ही काय करता. समजा तुम्ही लूपचा यूज केला कंडिशन टाकता. कंडिशन काय करता आयदर और नायदर बरोबर आहे. तुम्ही अशी कंडिशन टाकली तर असं व्हायला पाहिजे आणि तसं नाही झालं तर तसं व्हायला पाहिजे. जी कंडिशन तुम्ही फ्लोचार्ट डिफाईन करून काय करता त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये त्या कोडिंग मध्ये तुम्ही तो प्रोग्राम टाकून काय करता तुमचा प्रोग्राम रन करता. किंवा तुम्ही नंतर लास्टला काय डेबग असेल रन असेल तुम्ही एरर आले असतील तर तुम्ही ते डिफाईन करता. दॅट इज द प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. ओके. Then employees top-down programming approach where a problem is viewed as sequence of tasks to be performed. जेव्हा तुम्ही एखादा सी मध्ये एखादा टास्क तुम्ही परफॉर्म केला तुम्ही प्रोसिजर वाईज टास्क परफॉर्म करताय. त्यामुळे तुम्हाला समजतं लगेच कुठे एरर आलाय किंवा कुठे प्रॉब्लेम आलाय प्रॉब्लेम इझिली व्ह्यू करू शकता आणि त्याचं सोल्युशन फाइंड करू शकता. ओके. ऑल प्रोग्राम कोड ऑफ सी कॅन बी एक्झिक्युटेड इन C++ बट कन्व्हर्ट मेनी नॉट बी पॉसिबल. जसं तुम्ही सीचं प्रोग्रामिंग तुम्ही C++ मध्ये करू शकता पण काही वेळा काय होतं ते पॉसिबल नसतं. तुम्हाला फाईल चेंज करायला लागतील एक्सटेन्शन चेंज करायला लागेल एक्सटेंडेड लायब्ररी यूज करायला लागेल. ओके. दॅट इज द मेन पार्ट. देन फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग आर बी नॉट पॉसिबल. फंक्शन ओव्हरलोडिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग पॉसिबल नसते सी मध्ये. देन लोकल व्हेरिएबल्स कॅन बी डिक्लेअर्ड ओनली ऍट बिगिनिंग ऑफ द ब्लॉक. एखादा तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे तर तुम्ही फक्त तो बिगिनिंगला डिक्लेअर करू शकता. तुम्ही बघितलंय का मेन फंक्शन नंतर बिगिनिंग नंतर तुमचा लोकल व्हेरिएबल डिक्लेअर होतोय का. दॅट इज दी डिसएडव्हान्टेज ऑफ सी लँग्वेज. ओके. मला वाटतं प्रोग्रामची लिंक आली आहे तुम्हाला आता ह्याचा प्रोग्राम आहे ना तुमचा गेटचा प्रोग्राम आहे सगळ्यांना कंपल्सरी अटेंडन्स आहे. ओके. बघा बरं चेक करा बरं आले का लिंक तुमच्या ग्रुपवरती. आले सर. ओके. 1-2 मिनिटात मला प्रेझेंटी द्या आणि तो सेक्शन तुम्ही जॉईन करा. तो सगळ्यांना कंपल्सरी आहे सीसीने सांगितलं असेल. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आता फक्त समजलं का तुम्हाला ओव्हरव्ह्यू ऑफ सिलेबस आणि ऍक्च्युली सी लँग्वेज काय असते C++ लँग्वेज काय असते. समजलं ना सगळ्यांना. Oh, sir. गिव्ह मी प्रेझेंटी. रोल नंबर 1. Present, sir. रोल नंबर 2. Present, sir. रोल नंबर 3. रोल नंबर 3. रोल नंबर 4. रोल नंबर 5. Yes, sir. रोल नंबर 6. 7. 8. 9. Present, sir. 10. Present, sir. 11. Present, sir. 12. Present. 13. Present, sir. 14. Present, sir. 15. Roll number 15. Roll number 16. Present. 17. Present, sir. 18. Present, sir. 19. Roll number 19. 20. Present. 21. Roll number 21. 22. Present, sir. 23. Present, sir. 24.
Present, sir. 25, 26, Present, sir. 27, Present, sir. 28, Present, sir. 29, Present, sir. 30. Roll number 30, 31, 32, Yes, sir. 33, Yes, sir. 34, Yes, sir. 35, Present, sir. 36, Present, sir. 37, Present. 38, Present, sir. 39, Present, sir. 40. Roll number 40, 41, Present, sir. 42, Present, sir. 43, Present, sir. 44, 45, Yes, sir. 47, Present, sir. 47, 48, Yes, sir. 49, 50, Yes, sir. 51, 52. Roll number 52, 53, Yes, sir. 54, 55, 56, 56, no, 57, 58, 57. 57 आहे Yes, का? sir. 57, 58, Present, sir. 59, 59, 60, roll number 60, 61, Yes, sir. Yes, sir. 60. 62, Yes, sir. 63, Present, sir. 64, Yes. 65, Present. 66, Present, sir. 69, sorry, 66, 67, roll number 67, 68, Present, sir. 69, Present, sir. 70, Present, sir. 71. रोल Present, नंबर sir. 71. आता जे नवीन ऍड झाले त्यांना 72 दिलाय का मित्रे? रोल नंबर किती दिला तुला? मित्रे, what are your roll numbers? Yes, sir. 57 आहे माझा. 57 आहे का? ओके, ठीक आहे. सर 6 रोल नंबर प्रेझेंट आहे. मगाशी नेटवर्क इश्यू असल्यामुळे ऐकू. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, रोल तो नंबर 3 पण प्रेझेंट आहे. रोल नंबर 3. हा, हा. ठीक आहे. तुमचा तो सेशन जॉईन करा पटकन. लिंक आली तुम्हाला. ठीक आहे, लेफ्ट करा ग्रुप नाही सर. नाही का आली? आलं नाही, सर. हा, ठीक आहे, येईल. मीटिंग लिव्ह करू शकता, लेफ्ट करा मीटिंग.